मी घेतलेल्या मुलाखतींबद्दल आम्हाला सांगितलं. आता पुढचा प्रश्न माझ्या मनात असा आहे की श्वेता शेलगावकर ॲज अ सॉफ्ट स्किल ट्रेनर, तर हे काम तुम्ही पूर्वीपासूनच करत होत्या की आत्ता हे सॉफ्ट स्किल ट्रेनिंगचं काम आत्ता तुम्ही सुरू केलं? याबद्दल आम्हाला तुम्हाला प्रश्न विचारायचे. आणि दुसरं म्हणजे मला वाटतं आता BSNL मधून तुम्ही निवृत्ती घेतली आहे, रिटायरमेंट घेतलेलं आहे, तर BSNL मधल्या अनुभवाचा काही फायदा या सॉफ्ट स्किल ट्रेनिंगमध्ये तुम्हाला होतो का? त्या सॉफ्ट स्किल ट्रेनर श्वेता शेलगावकर ॲज अ सॉफ्ट स्किल ट्रेनर आम्हाला तुमच्याबद्दल जाणून घ्यायचं. BSNL मध्ये जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं ना, मला शिकवण्याची आवड होती. तर BSNL मध्ये मला माझ्या पहिल्या ट्रेनिंगचा अनुभव सांगते मी तुम्हाला. तेव्हा मी अगदी नवीन आहे म्हणून मी सध्या फक्त प्रॅक्टिकल ट्रेनिंग द्यायचं, म्हणजे थिअरी, कारण जे एक्सपिरियन्स्ड आहे ते थिअरी शिकवते. या प्रकारे ट्रेनिंग सेंटरमध्ये ती पाळायची. मी ट्रेनिंग घेत होते? नाही, मी म्हणजे लॅबमध्ये प्रॅक्टिकल ट्रेनिंग द्यायची. म्हणजे जर तुम्ही आमच्याकडे ॲज अ ट्रेनी आलात तर तुम्हाला थिअरी क्लासमध्ये माझे सिनियर शिकवतील. तुम्ही लॅबमध्ये आल तेव्हा मी तुम्हाला सांगेल की या प्रकारे मीही तेव्हा अनुभव घेते, म्हणून थिअरी आधी ते देत नाही, पहिले प्रॅक्टिकल. तर माझं पहिलं प्रॅक्टिकल सेशनमध्ये मला ज्यांना शिकवायचं होतं ती सगळी वयस्कर मंडळी होती, म्हणजे ते सिनियर होते एजमध्ये आणि एक्सपिरियन्समध्ये. मात्र तेव्हा कम्प्युटर नवीन होता आणि त्यांना कम्प्युटरवर हात लावायला, ते हात ठेवायला घाबरायचे. त्यांना ते एवढं कॉन्फिडन्स नव्हतं. तर मी त्यांना नाही, यू कॅन डू इट, यू कॅन डू इट, मी नेहमी त्यांना म्हणायची आणि ते करायचे. मग शेवटपर्यंत त्यांना बरंच कॉन्फिडन्स आला. तो एक ग्रुप होता 5-6 जणांचा. तर आमच्याकडे फीडबॅक घेतली जायची ट्रेनरची. तर माझ्या DGM मॅडमनी माझी फीडबॅक घेतली त्यांच्याकडून. तर ते म्हणाले की शी गेव अस द कॉन्फिडन्स टू वर्क ऑन द कम्प्युटर. शी गेव अस द कॉन्फिडन्स. शी वुड ऑलवेज से यू कॅन डू इट. तर माझ्या मॅडम खूप खुश झाल्या. त्या म्हणाल्या की शी इज न्यू टू आवर ट्रेनिंग सेंटर आणि त्याच्या पहिलंच तिच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये मला सेशनमधून मला ही फीडबॅक येते, तर इट्स अ गुड साईन. मग त्यांनी माझं कौतुक केलं की खूप छान, तुझा पहिला याच्यात. नंतर मग थिअरी पण यायला लागले मी. मग जेव्हा आमच्याकडे सुरुवात झाली मॅनेजमेंटचे टॉपिक्स शिकवण्याची, तर त्यासाठी आम्हालाही प्रशिक्षण देण्यात आलं आणि मी MBA तर केलं आहे, शिवाय मला IIM इंदोरलाही पाठवण्यात आलं होतं. तर तिथे इंडियन एथिक्स अँड मॅनेजमेंट असा हा विषय होता आणि त्या विषयावर तिथे मला जेव्हा ती एक आठवड्याची ट्रेनिंग संपली तर त्यात पार्टिसिपंट्स होते आर्मी, एअरफोर्स आणि बाकी गव्हर्नमेंट सेक्टरचे आणि आम्ही काही BSNLचे. तर त्यांनी फीडबॅकमध्ये दिला, शी शुड बी अ ट्रेनर अँड नॉट अ ट्रेनर. तर ते आमची ट्रेनर म्हणाले की अरे वा म्हणे मॅडम, तुम्हाला तर किती छान फीडबॅक यांनी दिलाय. मी म्हटलं कारण माझा हा आवडता विषय इंडियन एथिक्स, म्हणजे ते सगळे तत्वज्ञान आपला जो आहे त्यातून कुठे आपण मॅनेजमेंट लेसन्स घेऊ शकतो यावर ते मार्गदर्शन करत होते. तर अर्थात लहानपणीपासून मला त्याची गोडी लागली म्हणून ते सगळं मला माहीत होतं. तर ते 2 छान अनुभव होते. आणि BSNL मध्ये फायदा काय झाला की भारताच्या प्रत्येक भागातून तिथे प्रशिक्षणार्थी येतात. कुणाचा अनुभव दांडगा आहे, कुणाला काही अवॉर्ड्स मिळालेले आहे, काही अगदीच नवशिके आहे. मग त्या सगळ्यांना तुम्ही जेव्हा शिकवता तर तुम्ही स्वतः अनुभव समृद्ध होता. तर त्याचा फायदा निश्चितच मला झाला आहे. सेवानिवृत्ती मी यासाठी घेतली की मग जे म्हणतात ना की 2 नाव पे आप पैर नहीं रख सकते. आय कॅनॉट डू जस्टिस टू माय जॉब and my passion as a anchor, host and trainer at the same time looking after my family. म्हणजे माझी मुलगी रोज मला विचारायची, मम्मा तो दिवस केव्हा येईल की मी घरी आली तर तू मला घरी भेटणार. मग ते माझ्या मनात ते भिनलं की आपण काय करणार आहे, किती करणार आहे. तर कुठेतरी थांबायचं आणि एकच गोष्ट करायची आणि बाकी उरलेला वेळ आपल्या मुलांना द्यायचा. तेव्हा मी BSNL मधून सेवानिवृत्ती घेतली 20 वर्ष जॉब केल्यानंतर. आणि नंतर BSNL मध्ये खूप आता परिवर्तन झाले आणि सुरूच आहे. मात्र त्यातला मला फायदा खूप झाला याबद्दल शंकाच नाही.
तर सॉफ्ट स्किल ट्रेनिंगची सुरुवात तुम्ही म्हणू शकता की तिथूनच सुरू झाली होती. मग मी आता काही एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनसाठी, काही गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशनसाठी, प्रायव्हेट ग्रुपसाठी, वेगवेगळ्या ग्रुपसाठी सॉफ्ट स्किल सेशन्स कंडक्ट केले. एक संस्था आहे लाईफ स्मिथ म्हणून, त्यांच्याशी मी असोसिएटेड आहे. त्यांच्या ट्रेनिंग प्रोग्राम्समध्ये करते आणि इंडिपेंडेंटली सुद्धा मी करते. तर सॉफ्ट स्किल ट्रेनर म्हणून जेव्हा तुम्ही जाता ना, तिथे एक जी टर्म आजकाल नवीन आहे EQ, IQ बद्दल तर आपण नेहमी ऐकत आलो. EQ बद्दल जाणून घेणे आणि आपल्या EQ वरही काम करणे ते महत्त्वाचं आहे. इमोशनल पोर्शन. कारण तिथे तुम्हाला लोकांना, म्हणजे तिथे आम्ही वर्कशॉप घेतो. तर वर्कशॉप असं नाही की मी तुम्हाला सांगेल की हे असं, हे तसं, हे ते पॉइंट्स, मोनोलॉग, लेक्चर संपलं, तसं नाही. आय हॅव टू वर्क ऑन युअर स्किल्स, पॉलिश युअर स्किल्स, रिफाईन युअर स्किल्स. त्यामुळे मी तुम्हाला काही टिप्स देणार आणि मी समजून घेण्याचा प्रयत्न करेल की या ट्रेनिंगची स्ट्रेंथ काय आहे, त्या स्ट्रेंथवर ते काम करू शकतात आणि काय त्यांची विकनेसेस ज्याला त्यांना इम्प्रूव्ह करायची गरज आहे. तर तिथे या स्किल्सच्या सहाय्याने तुम्हाला काम करावं. तुम्हाला सॉफ्ट स्किल ट्रेनर, या ट्रेनरच्या समोर म्हणजे मेन काय चॅलेंज असतं असं वाटतं? मेन चॅलेंज असतो लोकांचं प्रिज्युडिस्ड माइंड. त्यांनी आपल्या मनात काही पूर्वाग्रह त्यांचे असतात. काही एक ते आतापर्यंत एका विचार करण्याची त्यांची पद्धत असते, त्या दृष्टीनेच ते पुढे चाललेले असतात आणि आउट ऑफ द बॉक्स थिंकिंगची त्यांची तयारी असते. त्यासाठी पहिले तर तुम्हाला त्यांना रेडी करायचं आहे की तुम्ही आतापर्यंत या तऱ्हेने करत आलात, पण आता असं करा बघू, असं करा बघू. आणि तुम्हाला नाही वाटत की या कामाला तुम्ही या पद्धतीने करू शकता, तर थोडंसं त्यांना त्यांच्या बुद्धीला चालना देण्याचं काम मी गमतीने म्हणत असते की ट्रेनरचं काम म्हणजे कसं आहे, जामवंताने जे केलं ना, वृक्षराज जामवंत, त्यांनी हनुमंताला प्रेरणा दिली, त्यांना जाणीव करून दिली की तुझ्यामध्ये ही ताकद आहे. तर आम्हाला ती जाणीव करून द्यायची असते की तुमच्यामध्येच बघा ही ताकद आहे. जे काही तुम्ही बदल करू इच्छिता तर त्याची सुरुवात तुम्हीच करू शकता. हे आम्हाला करायचं असतं. खूप छान माहिती तुमच्याकडून आम्हाला मिळते आहे तुमच्याबद्दल आणि अजून बाकीच्या विषयांवर सुद्धा. श्वेता शिलगावकर एक सूत्रसंचालक म्हणून आपण बोललो, निवेदिका म्हणून बोललो, त्यानंतर मुलाखतकार म्हणून बोललो, सॉफ्ट स्किल ट्रेनर म्हणून बोललो, अभिनय क्षेत्रातील श्वेता शिलगावकर, हे पण मला तुम्हाला विचारायचं आहे. कारण मला वाटतं 1-2 वर्षापूर्वी की 1 वर्षापूर्वी तुम्ही कस्तुरबा गांधी ही भूमिका त्या नाटकामध्ये केलेली होती. तर अभिनयाची ही गोडी पहिल्यापासून आहे की हे काही नवीन आता सुरू झाली? अभिनयाची गोडी जर म्हणाल तर शाळेत आपण आणि कॉलेजमध्ये नाटकांमध्ये सगळेच काही ना काही करत असतो, तर ते मी केलंय, वेगळी गोष्ट आहे एवढंच. मात्र जशी मला बोलायची आवड आहे किंवा मला साहित्य आणि कलेची ओढ आहे, तशी अभिनयाची आहे असं म्हणता येणार नाही. योगायोगाने मी ती भूमिका निभावली असं म्हणता येईल. काय झालं की त्यांना अपेक्षित होतं की या भूमिकेसाठी फक्त एक नटी नाही पाहिजे, तर एक अशी व्यक्ती पाहिजे जिला गांधीबद्दल माहिती आहे, गांधीचं साहित्य, गांधीने जे काही लिखाण केलंय त्याचा अभ्यास जिला आहे आणि जी समजू शकते दोन्ही बाजू, कस्तुरबाची बाजू आणि गांधीची. म्हणून सना पंडित आधी म्हणजे मी ॲज अ ट्रान्सलेटर म्हणून याच्याशी जोडले गेले, म्हणजे मराठीचं हिंदी करते मी, अशी ती सुरुवात अशी झाली. आणि नंतर त्या म्हणाल्या की पहिले आपण मराठीतच प्रयोग करू ना, आणि मग तूच कर ना जगदंबा, म्हणजे टायटल पात्र त्या नाटकाचं नाव जगदंबा आहे. तर मी म्हटलं मी हो म्हणे, आम्हाला अभिनेत्री अशी पाहिजे नाही, जिला गांधी आणि गांधी विचार याची समज आहे ती पाहिजे, आणि बाकी तुझ्याकडून आम्ही करवून घेऊ. त्यांना म्हणजे एवढा माझ्यावर विश्वास होता की आम्ही करवून घेऊ. तर त्याचं क्रेडिट मी 3 स्त्रियांना देते. पहिली सना पंडित,
ज्यांनी विचार केला की मी करू शकते. आणि दुसरं ते करून घ्यायला आपल्या रुपाली मोरे ती आणि वृषाली देशपांडे, म्हणजे थोडंसं की या प्रकारे आपले संवाद या प्रकारे बोलायचे, स्टेजवर तुमची देहबोली अशी राहील. तर व्हॉइस मॉड्युलेशन तर तुम्हाला जन्मजात त्याची माहिती आहे, तर स्टेजवरचा वावरच तुम्हाला मला वाटतं शिकायचा होता. बरोबर. तर रुपाली कोंडावर, रुपाली आणि वृषाली या दोघींनी, म्हणजे त्या आणि सनापली, त्या तिघींनी मला माझ्याकडून ते करवून घेतलं. आणि तो अनुभव म्हणजे माझ्यामध्येही बदल आणणारा होता यात शंकाच नाही. कारण मी तिच्या मनाची घालमेल, आणि एकीकडे तिची मुलं आहे, एकीकडे गांधी आहे, गांधींचं तत्व आहे, त्यांचे सिद्धांत आहे, पत्नी म्हणून तिचा धर्म आहे, आणि दुसरीकडे वाया गेलेला तो हरिलाल आहे. खूपच त्रासदायक. तर तो म्हणजे तिथे मी 2 महिन्याची तालीम होती आणि नंतरचा प्रयोग होता, त्यातून मी असं म्हणू शकते की मी समृद्ध झाले. मी खूप काही शिकले.